श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 27. षष्ठम स्कंध. वृत्रासुर पूर्वजन्मात राजा चित्रकेतू होता. याला महासिद्धी प्राप्त होत्या. एकदा तो आकाशमार्गे जात असता शंकर पार्वतीला त्याने एकत्र पाहिले आणि आरोपित केले की भरसभेत असे करताना तुम्हाला लाज वाटत नाही काय. भगवान शंकरांनी याआधीच मदन जाळीला होता, तरी कामदेवाने आगळीक केली व म्हणाला, तुम्ही समाधी अवस्थेत मला जिंकले, पण पार्वतीला आलिंगन देऊन कामविजय मिळवू शकणार नाहीत. या युद्धासाठी शंकर पार्वतीला अंकावर घेऊन बसले होते. आता कामदेवाने आपला मदनबाण सोडला, पण भगवान शंकरांनी अर्धनारी नटेश्वराचे रूप घेतले व तिथे ऐक्यभाव निर्माण झाला. नटेश्वर ही कलेची देवता आहे. कलेच्या उपासनेत किंवा कलेच्या माध्यमातून ईश उपासनेत स्त्री पुरुष असा भेदभाव न ठेवला तर ऐक्य साधते. चित्रकेतूच्या आक्षेपाला गंगाधरांनी तर क्षमा केली, पण पार्वती मातेला अपमान सहन झाला नाही. त्यांनी चित्रकेतूला पुढल्या जन्मात राक्षस हो असा शाप दिला. तो हा वृत्रासुर होय. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष यांचा वध झाल्याने दिती शोकमग्न होती. तिने कश्यप ऋषींची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. कश्यपांनी तिला वर माग असे सांगितले. तेव्हा दितीने इंद्राला मारणारा पुत्र द्या असा वर मागितला. कश्यप चिंतेत पडले, तरी म्हणाले, मी तुला एक व्रत सांगतो, ते उत्तम प्रकारे केलेस तर तुझी इच्छा पूर्ण होईल. नंतर कश्यपांनी तिला पुंसवन नावाचे व्रत आणि त्याचे नियम सांगितले. विधिविधानात चूक झाली तर अनिष्ट होईल असेही सांगितले. दितीने मोठ्या कसोशीने व्रताचरण आरंभिले, परंतु एके दिवशी ती थकून गेली व जेवणानंतर हाततोंड न धुताच झोपली. तिच्या व्रताचा भंग झाला. इंद्राने डाव साधून तिच्या गर्भाचे 7 व त्यांचे 7 तुकडे केले. त्या तुकड्यांनीच विनंती केल्यावर ते 49 मरुदगण म्हणून जन्मले. हे पुंसवन व्रत करणाऱ्यांना स्त्रियांना उत्तम वर प्राप्त होतो. विधवांना पापमुक्त होऊन वैकुंठ लोक मिळतो. पुत्र मरत असतील अशांना उत्तम चिरायू पुत्र प्राप्त होतो. अभाने स्त्रीला भाग्य प्राप्त होते. कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होते. रोगी रोगमुक्त होतो. पुंसवन व्रताचे कथन करून षष्ठम स्कंधाची समाप्ती होते. षष्ठम स्कंध समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.